नमस्कार क्रिकेटप्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? माहिती आहे मला की काही दिवसांच्या कालखंडानंतर मी तुमच्यासमोर परत उभा आहे आणि कारण साधं आहे. एशिया कप कव्हर करायला मी आलेलो आहे दुबईला. मंगळसूत्र मिळालेलं आहे. मंगळसूत्र म्हणजे आमचं ॲक्रिडिटेशन हे मिळालेलं आहे आणि तुमचा प्रतिनिधी म्हणून मी हा एशिया कप हा कव्हर करणार आहे. 8 संघ आहेत, 2 ग्रुप आहेत, वेगळा जरासा फॉर्मॅट आहे. भारत पाकिस्तान लढतसुद्धा होणार आहे, परंतु इतर सामन्यांकडे सुद्धा लक्ष द्यायला लागणार आहे. थोडंसं वेगळं आहे वातावरण. काय आहे ते त्याच्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. अजिबात कुठेही जाऊ नका. बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. सांगून विश्वास बसणार नाही, परंतु 2007-8 नंतर विराट कोहली किंवा रोहित शर्मा नसलेला भारतीय संघ हा व्हाईट बॉल क्रिकेट खेळताना दिसणार आहे. कारण या दोघांनी इतकं गारुड आपल्या मनावरती गाजवलं, भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं, परंतु T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जडेजाही निवृत्त झाला. T20 आणि इंटरनॅशनल क्रिकेटमधनं विराटही निवृत्त झाला आणि रोहितही निवृत्त झाला. त्यामुळे आता संपूर्णपणे वेगळ्या पद्धतीचा संघ आपल्याला दिसतोय. एकदम नवीन नाही आहे. त्याचं कारण त्या वर्ल्ड कपनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि निवड समितीने निर्णय घेऊन सूर्यकुमार यादवच्या हाती नेतृत्वाची धुरा सोपवली. नवीन संघाची बांधणी केली, नवीन खेळाडूंना संधी दिली. त्यांनी त्या संधीचं सोनं केलं आणि आता एशिया कप ही पहिली खरी मोठी टुर्नामेंट हा संघ खेळणार आहे. आणि लक्षात घ्या, 1-2 बदल इकडं तिकडं होतील, परंतु हाच संघ जवळपास पुढच्या वर्षी होणाऱ्या मुख्य T20 वर्ल्ड कपमध्ये सुद्धा आपल्याला खेळताना दिसणार आहे. त्या अर्थाने या एशिया कपचं महत्त्व खूप आहे. कारण आशियामधले तगडे संघ हे या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. पाकिस्तानचा संघ आहे जो भारतीय संघासारखा नवीन आहे, कारण प्रतिदेश खेळाडूंची नावं ही त्यांच्या संघात दिसत नाही आहे. पण दुसरीकडे अफगाणिस्तान संघाने T20 क्रिकेटमध्ये खूप मोठी मजल मारलेली आहे. UAEचा संघ ज्याच्याशी भारताचा पहिला सामना आहे तो सुद्धा अजिबात कमजोर नाही आहे. बांगलादेश नेहमीच डिफेंडिंग चॅम्पियनसारखे असल्यासारखे प्रत्येक टुर्नामेंटमध्ये येतात आणि दणकून सांगतात वी आर हिअर टू विन दिस ट्रॉफी. त्यांचा एक आत्मविश्वास, कधी राग येतो पण कधी कौतुकसुद्धा वाटतं. श्रीलंका आहे, त्यामुळे अजिबात या टुर्नामेंटची मजाही कमी होणार नाही आहे. काही जण म्हणतात अति क्रिकेट होतं आहे. होय, ती गोष्ट खरी आहे, परंतु तुम्हाला जेव्हा वर्ल्ड कपची स्वप्न पडायला लागतात त्यावेळेला प्रिपरेशनसाठी मल्टीनॅशनल टुर्नामेंटसारखं औषध लागू पडत नाही. आणि भारतीय सरकारने, नियामक मंडळाने, सरकारने जाणीवपूर्वक या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं ठरवलेलं आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळायचं ठरवलेलं आहे. आणि मला वाटतं याला 3-4 कारणं आहेत. पहिलं एक कमर्शियल रिझन असं आहे की भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे यावेळचे यजमान आहेत एशिया कपचे, पहिली गोष्ट. त्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टी सांभाळून घेण्यावेचून पर्याय नव्हता. दुसरी गोष्ट म्हणजे जी प्राईज मनी आहे ती प्राईज मनी उगाच कोणाच्या तरी घशात घालायची नाही, हा सुद्धा एक मुद्दा होता. काही वर्षानंतर भारतीय म्हणजे ऑलिम्पिक समिती ही कॉमनवेल्थ गेमची भारतामध्ये भरवण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि 36 ऑलिम्पिकसाठी सुद्धा भारतीय सरकार हे प्रयत्न करणार आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा जागतिक वातावरण एवढं ढवळून निघतं आहे त्यावेळेला कोणाला बोट दाखवायची संधी मिळू नये की हे काय मल्टीनॅशनल टुर्नामेंटमध्ये सुद्धा तुम्ही पाकिस्तानविरुद्ध खेळत नाही. या सगळ्याचा विचार करून भारत सरकारने संघ पाठवण्यासाठी हिरवा कंदील दिलेला आहे. त्यामुळे मी या बाबतीत जास्त विचार करत नाही. खूप जणांचं हे मत आहे ज्याचा मी आदर राखतो की त्यांना असं वाटतं पाकिस्तानविरुद्ध खेळलं नाही पाहिजे. या परिस्थितीमध्ये तुमचं मतसुद्धा मी अजिबात खोडून काढणार नाही, परंतु भारत सरकारने काहीतरी विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे ज्याचं मला महत्त्व जास्त वाटतं. आता भारतीय संघाविषयी सांगतो की जसं मी अगोदर सांगितलं की जडेजा, कोहली आणि रोहित नसताना हा संघ खेळणार आहे म्हणून भारतीय संघ कमजोर आहे का? अजिबात नाही. IPLमुळे आपल्या खेळाडूंना जी संधी मिळालेली आहे त्या संधीमध्ये खेळाची तर धार आलेलीच आहे, त्याबरोबर मानसिक कणखरता खूप आलेली आहे. हा IPLचा खूप मोठा फायदा आहे की इंटरनॅशनल क्रिकेटच्या लेवलचं ते T20 क्रिकेट आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा दडपणाखाली सर्वोत्तम कामगिरी करायचं धैर्य हे जे खेळाडू दाखवतात त्यांना भारतीय संघाचा दरवाजा हा उघडला जातो. अभिषेक शर्मासारखा खेळाडू घ्या, संधी मिळाल्यानंतर त्यांनी काय तगडा खेळ करून दाखवला आहे. वरुण चक्रवर्तीचं उदाहरण घ्या, काय मस्त खेळतो आहे. एकच जे आपण अगोदरच ह्याच्याविषयी बोललो आहे की श्रेयस अय्यरला संघात घेतलेलं नाही आहे.
ते एक वैगुण्य आहे. परंतु त्याच्या मागंसुद्धा मला कळलेली गोष्ट अशी आहे की श्रेयस अय्यरला आत्ता संघात जरी घेतलं असतं तरी मिडल ऑर्डरला त्याला फिट बसवणं अवघड आहे. मग इतक्या सिनियर खेळाडूला संघात घ्यायचं आणि बाहेर बसवायचं हे बरोबर नाही. आणि त्याचबरोबर श्रेयस अय्यरकडे व्हाईट बॉल क्रिकेटचं वन डे क्रिकेटचा प्रमुख फलंदाज म्हणून भारतीय संघ निवड समिती बघते, हे सुद्धा नाकारून चालणार नाही. तरीही श्रेयस इथं नाही याचं वैगुण्य मला नक्कीच जाणवत आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली हा जो संघ आहे ह्याच्यामध्ये फास्ट बॉलर्स कमी आहेत. 3च फास्ट बॉलर घेतले आहेत, बुमराह, हर्षदीप आणि हर्षित राणा, आणि 3 स्पिनर आहेत तगडे की ज्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला लेफ्ट आर्म स्पिनर दिसेल, तुम्हाला लेग स्पिनर दिसेल, तुम्हाला गुगली म्हणजे चायनामन बॉलर दिसणार आहे, कुलदीपसारखा, अक्षर पटेलसारखा खेळाडू आहे. आणि याच्यामुळे भारतीय संघाची फिरकी ही वरुण चक्रवर्तीसारख्या वेगळ्या खेळाडूमुळे सुद्धाही जबरदस्त धार राखून आहे. आणि मला असं वाटतं की 2 फास्ट बॉलर, हार्दिक पंड्याचा एक फास्ट बॉलिंग ऑप्शन आणि 3 स्पिनर, अशा दृष्टीने भारतीय संघाची जडणघडण शेवटच्या 11 खेळाडूंमध्ये होणार आहे. तरीही पहिल्या सामन्याच्या अगोदर काही प्रश्न मात्र नक्की आहेत. ते प्रश्न असे आहेत की संजू सॅमसनला खेळवणार का? खेळवलं तर तो सलामीचाच खेळेल. मग शुभमन गिल 3 नंबरला खेळणार का? कारण तुम्ही अभिषेक शर्माला ओपनिंगवरनं हलवूच शकत नाही. त्यामुळे या सगळ्याची उत्तरं आपल्याला पहिल्या सामन्यामध्ये मिळणार आहे. एक गोष्ट तुम्हाला अगोदरच सांगतो आणि जी खेळाडूंची बोलतानासुद्धा मला जाणवलेली आहे, आणि ते म्हणजे मुंबईचं हवामान सिमल्यासारखं थंड वाटेल इतकी गरमी ही ऑगस्ट सप्टेंबरमध्ये दुबईमध्ये असते, आखातामध्ये असते. त्याचा सामना करत सर्वच संघांना या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम खेळ करायचं खूप मोठं आव्हान आहे. कारण टेम्परेचर हे सतत 35-37 डिग्रीचं आहे. म्हणजेच वाळवंटामध्ये हे टेम्परेचर हे 40पर्यंत वाटतं आणि मैदानावरती खेळत असताना बंदिस्त हवामानामुळे तेच 42-43 वाटतं. या सगळ्याचाच विचार करून इथली जी संयोजक आहेत त्यांनी खेळ हा अर्धा तास पुढं ढकललेला आहे. अगोदर खेळ 6 वाजता चालू होणार होता, तो आता 6:30ला चालू होणार आहे. तरीही या गरमीचा मोठा परिणाम हा खेळाडूंवरती होणार आहे, खास करून फास्ट बॉलर्सवरती होणार आहे. आणि या सगळ्याची तयारी भारतीय संघ अगदी गरम हवेमध्ये सराव करून करत आहे. त्यामुळे मी एवढंच सुरुवातीला या स्पर्धेची सुरुवात अजून होती आहे. उद्या मी तुम्हाला प्रिव्ह्यू सादर करणार आहे भारताच्या पहिल्या सामन्याचा. परंतु उद्यापासून ही टुर्नामेंट चालू होती. अफगाणिस्तान संघ पहिला सामना खेळणारे जे T20 क्रिकेटमध्ये तुफान मजल मारून पुढे आलेले आहेत आणि रिसेंट पासमध्ये त्यांनी पाकिस्तान म्हणा, UAE म्हणा, या सगळ्या संघांना व्यवस्थित T20मध्ये धूळसुद्धा चारलेली आहे. त्यांचा जो प्रमुख खेळाडू आहे राशिद खान, हा जबरदस्त मोठ्या दुखापतीतनं बाहेर येऊन सावरून सराव करून आता खेळायला तयार झालेला आहे. त्यामुळे या सगळ्याकडेच आपल्याला लक्ष द्यायचं आहे. वातावरण गरम आहे, क्रिकेटमुळे ते अजून गरम होणार आहे. आणि नवख्या चेहऱ्याच्या भारतीय संघाला आता हे आव्हान कसं पेलता येतं हे बघण्याकरता मी रोज मैदानावरती येणार आहे. त्यामुळे आत्ता एवढेच तुम्हाला सांगतो की या स्पर्धेचं महत्त्व जसा खेळ पुढं सरकेल त्याप्रमाणे वाढत जाणार आहे. संयोजकांनी प्रयत्न असा केला आहे की 3 भारत-पाकिस्तान सामने व्हायला पाहिजेत. कसे ते तुम्हाला मी नंतर सांगेन. ते तसे होतात की नाही हे माहीत नाही आहे. एक सामना नक्की आहे भारत विरुद्ध पाकिस्तान 14 तारखेला, परंतु त्याचीसुद्धा एक्साइटमेंट आत्ताच्या घडीला प्रचंड नाही आहे. नॉर्मली दुबईमध्ये शारजा, अबुधाबी इथं जेव्हा स्पर्धा होते तेव्हा प्रचंड उत्साह हा लोकांच्यात जाणवतो. तसा उत्साह यावेळेला जाणवत नाही आहे. अजून भारत-पाकिस्तान सामन्याची सुद्धा मागणी का होईना पण काही तिकीटं अजूनही अवेलेबल आहेत. ह्याचाच अर्थ अजून हवा फक्त गरम आहे, क्रिकेटची हवा हळूहळू गरम होती आहे. एवढंच मी म्हणेन. तुम्हाला काय वाटतं या स्पर्धेकडनं तुमच्या अपेक्षा काय आहेत? भारतीय संघ जो सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे त्याच्याकडनं तुमच्या अपेक्षा काय आहेत? कप घेऊन या ही तर अगदी सगळ्यांचीच अपेक्षा आहे, पण त्याच्याबरोबर बॅटिंग बॉलिंग ह्याच्यामध्ये तुमच्या अपेक्षा काय आहेत? मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हे कव्हरेज अव्याहत चालू राहणार आहे. रोज मी तुम्हाला क्लिप सादर करणार आहे. त्यामुळे आपला संवाद परत एकदा चालू झालेला आहे. बाय बाय. आता जरा प्रॅक्टिस बघतो. बाय.